सध्याच्या डिजिटल युगाच्या विळख्यात अडकलेली तरुण पिढी आणि मोबाईलच्या व्यसनामुळे अभ्यासापासून दूर जाणारे विद्यार्थी ही फार मोठी चिंतेची बाब बनली आहे। मात्र बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील नागापूर या गावानं यावर एक अनोखा आणि आदर्श तोडगा शोधलाय। अभ्यासासाठी सायरन हा उपक्रम राबवून या गावानं संपूर्ण जिल्ह्यात शैक्षणिक क्रांतीची मशाल पेटवली आहे। दुर्गम भागात असलेल्या नागापूर ग्रामपंचायतीनं पुढाकार घेऊन गावात दररोज संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत सायरन वाजण्याची पद्धत सुरू केली। सायरन वाजल्यानंतर 7ला विद्यार्थी अभ्यासाला बसावेत आणि 10चा सायरन वाजल्यानंतर अभ्यासावरून उठावे, असा एक उपक्रम सांगली जिल्ह्यातल्या एका ग्रामपंचायतीनं हाती घेतला होता, जो आम्ही प्रेरणा म्हणून त्याचा आदर्श घेऊन या ठिकाणी आम्ही उपक्रम चालू करण्याचा निर्णय घेतला। सायरन वाजताच गावातील प्रत्येक घरातील टीव्ही बंद केले जातात आणि मोबाईल फोन देखील बंद करून बाजूला ठेवला जातो। हा 2 तासाचा वेळ केवळ आणि केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी राखीव ठेवण्यात आला आहे। या उपक्रमाची संकल्पना उपसरपंच संतोष सोळंके यांच्या पुढाकारातून समोर आली। कल्पना आली की आपण हे विद्यार्थी कुठेतरी शैक्षणिक बाबतीत आपलं गाव पुढे गेलं पाहिजे, हे आदर्श डोक्यात घेऊन त्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही गावामध्ये हा उपक्रम चालू केला। 7 वाजता विद्यार्थी सायरन वाजल्यानंतर अभ्यासाला बसतात आणि ते विद्यार्थी अभ्यासाला बसलेत का नाही हे बघण्यासाठी आमच्या गावातले जे शैक्षणिक म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे जे विविध शिक्षक आहेत, तरुण मित्र आहेत, या ठिकाणी आम्ही क्रॉस व्हेरीफाय करायला त्यांच्या घरी जातो। हा उपक्रम नावापुरताच राहू नये यासाठी गावानं एक देखरेख समिती स्थापन केली आहे। समितीचे सदस्य आठवड्यातून 2दा विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करतात। विद्यार्थी अभ्यासाला खरोखर बसलाय का त्याची परीक्षा घेऊन या ठिकाणी त्यांना प्रश्न विचारतो आणि विद्यार्थ्यांनी बरोबर अभ्यास केलाय का हे समजतं आणि त्या अभ्यास केलेल्या विद्यार्थ्याला बक्षीस म्हणून विविध वेगवेगळ्या शैक्षणिक साहित्य आपण भेट देऊन त्याचा सन्मान आणि त्याला प्रेरणा देण्याचं आपण काम करतो। आधी ज्या मुलांना अभ्यासाला बसवण्यासाठी ओरडावं लागत होतं, ती मुलं आता सायरनचा आवाज ऐकताच स्वतःहून पुस्तक घेऊन बसतात। अभ्यासाची ही सायरन संस्कृती मुलांचं भविष्य उज्ज्वल करणारी ठरेल यात शंका नाही। आई वडील सुद्धा याच्यामध्ये दक्षता घेऊन सर्व कार्य पार पडत आहे, तरी विद्यार्थ्यावर बराच हे अंकुश झालेला आहे की हे त्यांना एक प्रकारचं अभ्यासाचं वळण लागलेलं आहे। अभ्यास करतात, वाचतात, 2 तास अभ्यास झाला तर आणखी वेगळं चित्र काढत बसतात, आणखी काही वेगळा अभ्यास करत बसतात। आम्ही त्यांच्या जवळ येऊन बसतो, विचारतो काय चालू काय नाही, आणि आमच्या शाळेतली गावातली जी टीम आहे का ते पण येते, ते पण विचारतात कोणता अभ्यास चालू आहे काय चालू आहे म्हणून। पाहायला गेलं तर नागापूरनं दाखवलेली ही वाट जिल्ह्यातील इतर गावांसाठी दीपस्तंभ ठरेल। बीडहून हरिदास तावरेसह ब्युरो रिपोर्ट ETV भारत।